प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये गावाकडची किंवा शेतातली ही जी हिरवळ असते ही सगळ्यांनाच खूप प्रिय असते. परंतु या हिरवळीबरोबर काही प्राणीसुद्धा आपले मित्र म्हणून येतात. यातलाच एक महत्त्वाचा प्राणी जो शेतकऱ्याला खूप मदत करतो तो म्हणजे साप. परंतु सर्पदंश झाला ग्रामीण किंवा डोंगराळ भागामध्ये आपल्याला अनेकदा या घटना ऐकायला मिळतात. सर्पदंश झाल्यावर माणूस घाबरूनच पहिल्यांदा गर्भगळीत होतो. मदतीसाठी जर कोणी आलं तर चांगलीच गोष्ट असेल, पण जर मदत नाही मिळाली तर स्वतःचे स्वतः प्रथमोपचार काय करावे, प्रतिबंधात्मक उपचार काय करावेत, योग्य वेळी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला, डॉक्टरांची मदत कशी मिळेल या संदर्भात माहिती असणं खूप गरजेचं असतं. आणि ह्याच समाजसेवेचं भान ठेवून किंवा रुग्णांना मदतीची हाक देऊन काही जण कार्यरत असतात स्वतःच्या डॉक्टरी क्षेत्रात सुद्धा. यातलेच एक तज्ज्ञ आपल्याकडे आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेले आहेत, डॉक्टर सदानंद राऊत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर सदानंद राऊत यांनी स्वतःचं आयुष्य जणू या समाजसेवेसाठी, या कार्यासाठी आणि रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. MD जनरल मेडिसिन हे त्यांचं शिक्षण आहे. स्वतः ते हृदयरोग तज्ज्ञ म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. परंतु 12,000हून जास्त सर्पदंशाच्या केसेस, सर्पदंशाच्या रुग्णांना त्यांनी बरं केलेलं आहे. आज जागतिक क्षेत्रात ते स्वतः कार्यरत आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्या देशात आणि देशाबाहेरही त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला त्यांचा स्वतःच्या घरचा, कुटुंबाचा देखील सपोर्ट आहे. आज या सर्पदंशाविषयी कार्य करत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्पदंश तज्ज्ञ समितीचे एक सदस्य म्हणून ते खूप ॲक्टिव्हली कार्यरत आहेत. आणि म्हणूनच हा मान मिळत असताना देखील, स्वतःचं झाड बहरत असताना देखील स्वतःच्या देशाची जी पाळंमुळं आहेत ती त्यांनी सोडलेली नाही आहेत आणि ग्रामीण विभागात राहून तिथल्या रुग्णांना ते मदत कार्य करत आहेत. तेव्हा त्यांच्याशीच गप्पा मारून या आणि जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी. आजचा आपला विषय आहे सर्पदंश आणि त्यावरील उपचार. सर, आज स्टुडिओमध्ये तुम्हाला आमंत्रित करण्याचं हेच कारण आहे की MD जनरल मेडिसिन, एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही खूप उच्च विद्याविभूषित आहात आणि जनरली डॉक्टर्स हे मोठं शिक्षण घेतलं, भरपूर दिवस काम केलं, एक शिक्षण झाल्यावर आपण चांगलं काम करूया, भरपूर पैसे मिळवू असं तरुणांचं स्वप्न असतं. पण तुम्ही मात्र समाजसेवेचं भान ठेवत ग्रामीण विभागामध्ये आज कार्य करत आहात. मंचसारख्या छोट्या गावामध्ये तुम्ही आज रुग्णांची सेवा करत आहात आणि तिथल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात काम करत आहात. तर हा अनुभव कसा आहे सर्पदंशाकडे आणि या ग्रामीण विभागाकडे तुम्ही कसे वळलात? माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. मी MD जनरल मेडिसिन ही उच्च पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर गावाकडे जाऊन वैद्यकीय सेवा करण्याचा निर्णय घेतला. आणि माझं जे गाव आहे ते उमरज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, हे अतिशय छोटंसं गाव होतं. तिथं पूर्वी कुठल्या दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या, वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध नव्हत्या, इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती. आणि अशा गावामध्ये शिक्षण झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या ज्या वैद्यकीय अडचणी आहेत, ज्यावेळी रुग्ण गंभीर व्हायचे त्यावेळी त्यांना पुण्याला किंवा मुंबईला येण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यावेळी मी लहानपणी बघितलं होतं की आपल्याला काहीतरी या रुग्णांसाठी आपल्याला केलं पाहिजे. म्हणून मी डॉक्टर झाल्यानंतर आणि विशेषतः KEM मध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी गावी जाण्याचा आणि माझी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. वा,
म्हणजे उच्च विद्या विभूषित असून सुद्धा तुमच्या मातीकडे जास्त ओढा आहे असं म्हणता येईल आपल्याला. तुमचं बालपण आणि तुमचं महाविद्यालयीन शिक्षण याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. मी खरं तर अतिशय छोट्या गावात जन्मलो. उमरच अतिशय छोटं गाव होतं, त्याला पूर्वी लोक बेटच म्हणायचे, कारण तिथं कुठल्याच सुविधा नव्हत्या, दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या. परंतु त्या गावामध्ये शैक्षणिक सुविधा मात्र खूप चांगल्या होत्या. अरे वा. तिथे एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा चांगली होती. श्री महालक्ष्मी विद्यालय हे एक चांगलं विद्यालय तिथं होतं, कारण गावातले जे जुने जाणते लोक होते त्यांनी चांगली इमारत बांधली होती आणि शिक्षणाच्या सुविधा चांगल्या होत्या. सुदैवानं आम्हाला शिक्षकही खूप चांगले मिळाले. आणि मग जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर 7वी पर्यंत, नंतर त्या विद्यालयातच शिकलो. त्याच्यानंतर ओतूरला अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. त्यावेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं ते पहिलं महाविद्यालय होतं आणि तिथे विज्ञान शाखा पण उपलब्ध होती. त्यामुळे तिथं 11वी 12वीचं शिक्षण घेतल्यानंतर मी पुणे इथे बीजे वैद्यकीय महाविद्यालयात माझं MBBS पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर KEM हॉस्पिटलमध्ये मला MD साठी प्रवेश मिळाला. तिथं अतिशय चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या बरोबर काम करण्याची माझी संधी मिळाली. डॉक्टर फारुख वाडिया, डॉक्टर VR पै, डॉक्टर मिसेस मेहरू मेहता असे तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर माझं काम करण्याची संधी मिळाल्यामुळं वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच एक सामाजिक बांधिलकीची सुद्धा जाणीव झाली. कारण आमचे जे शिक्षक होते डॉक्टर मिसेस मेहरू मेहता, ह्या त्यांच्या रुग्णांवर उपचार करताच त्यांना खूप वेगळ्या प्रकारची जी मदत, आर्थिक मदत करायच्या किंवा रक्त स्वतः आणून द्यायच्या, वेगळ्या प्रकारचे संस्कार त्यांच्याशी माझे जवळचे संबंध असल्यामुळे झाले. आणि KEM हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण यायचे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून रुग्ण यायचे, ते अतिशय गरीब असायचे. विशेषतः मी डॉक्टर वाडियांबरोबर काम करत असताना किडनीच्या विभागात म्हणजे नेफ्रॉलॉजी विभागात काम करायचो. त्यावेळी डायलिसिसची सुविधा पुण्यात सर्वप्रथम KEM हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होती आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले अत्यंत गरीब रुग्ण तिथे डायलिसिस करण्यासाठी किंवा किडनीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये यायचे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप गरीब असायची. अनेक रुग्ण स्वतःची जमीन विकून, घरदार विकून किंवा भांडी विकून उपचारासाठी तरुण रुग्णांना हॉस्पिटलमध्ये असायचे. आणि आमच्या युनिटला एक प्रथा होती की त्या रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराबरोबर त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची सामाजिक परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून त्या रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबियांना काय मदत मिळवून देता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले जायचे. आणि त्या गोष्टीचा सुद्धा माझ्यावर एक वेगळा प्रभाव पडला. म्हणजे तिथे कुठेतरी तुम्हाला ते समाजसेवेचं एक बीज रुजवलं गेलं मनामध्ये. गुरूंनी तुमच्या हा ज्ञानरूपी वसा दिला आणि सामाजिक सेवेचा हा वसा तुम्ही पुढे चालवत आहात. डॉक्टर, सर्पदंशाच्या कार्याकडे कसे वळलात तुम्ही? मी ग्रामीण भागात नारायणगावला वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी तिकडं तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. विशेषतः हृदयविकाराचे रुग्ण किंवा अपघाताचे रुग्ण, विषबाधा घेतलेले रुग्ण, जे आत्महत्येसाठी विषबाधा घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न करतात असे रुग्ण, अपघाताचे रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभागाच्या कुठल्याही सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नव्हत्या. आणि मी मात्र KEM आणि जहांगीर सारख्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात काम करण्याचा चांगला अनुभव घेतला. त्यामुळे मला खात्री होती, आत्मविश्वास होता की मी गंभीर रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो. आणि मग मी हळूहळू हृदयविकार झालेल्या रुग्णांवर, अपघात झालेल्या रुग्णांवर, शस्त्रक्रिया, मोठमोठ्या ज्या शस्त्रक्रिया त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये होत होत्या, हे सगळे उपचार करायला सुरुवात केली. परंतु त्यावेळी परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. आमच्याकडे एक फक्त अम्बो बॅग होती, एक ECG मशीन होतं, एखादं ऑक्सिजन सिलेंडर होतं, अतिशय तुटपुंज वैद्यकीय साधन सामुग्री, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही. आणि त्यावेळी गावामध्ये इलेक्ट्रिसिटी होती नारायणगावला, परंतु लाईट सुद्धा नियमित उपलब्ध नसायची. त्यामुळे गंभीर रुग्णांना ठेवलं तर लाईट कधी लोड शेडिंगमुळे जातील येतील अशा अडचणी असायच्या. तज्ज्ञ कर्मचारी नव्हते, तज्ज्ञ नर्सेस ग्रामीण भागात मिळायच्या नाहीत. आणि आम्ही दोघं पती पत्नी गंभीर रुग्णांवर 24 तास त्यांच्याजवळ बसून उपचार करायचो. रात्रंदिवस कंटिन्युअस काम चालू असायचं. अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या. आणि हे करत असताना दुसरी एक गंभीर समस्या लक्षात आली ग्रामीण भागातली, की सर्पदंशाच्या रुग्णांवर कुणी शासकीय दवाखान्यात आणि खाजगी दवाखान्यात सुद्धा रुग्णांवर उपचार व्हायचे नाहीत. आणि रुग्णांना ससूनला पुणे येथे जाण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि बरेचसे रुग्ण केवळ
दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत, म्हणून रस्त्याने ते दगावत असत. कधी कधी रुग्ण एसटीने सुद्धा पुण्याला यायचे, जीपने मिळेल त्या साधनाने यायचे आणि ते रुग्ण मृत्युमुखी पडायचे. मग गंभीर रुग्णांवर उपचार करत असताना यशस्वीपणे लोकांनीच मला विचारायला सुरुवात केली की डॉक्टर, तुम्ही सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार कराल का? आणि त्यातल्या त्यात एक दिवस माझा शेतकरी मित्र आहे, माझा शालेय जीवनातला, त्याच्याच घरी शेतमजुराच्या मुलीला सर्पदंश झाला आणि त्याने मला फोन केला, परंतु हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच ती मुलगी 20 मिनिटांमध्ये मृत्युमुखी पडली होती. आणि ह्या सगळ्या घटना सातत्यानं कानावर पडत होत्या, लोक एकीकडे विनंती करत होते. आणि मग मी सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. माझ्या पत्नीबरोबर मी चर्चा केली आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आता आपण यापुढे जर सर्पदंशाचा रुग्ण आला तर त्याच्यावर आपण सगळे उपचार करायचे आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. परंतु सुरुवातीला प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं, साधनं नसल्यामुळं खूप अडचणी येत होत्या, परंतु हळूहळू आम्ही त्याच्यावर मात करत गेलात. आणि आज तुम्ही हे समाजकार्य जणू करत आहात, अखंडपणे करत आहात. म्हणजे 24/7 आपण जे म्हणतो तसं तुम्ही हे कार्य करत आहात. याविषयी आपण अजून जाणूनच घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे सर्पदंश आणि त्यावरील उपाययोजना आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर सदानंद राऊत. इंडियाचे नंबर 1 सिप्लाटिन याचं पोव्हिडॉन आयोडीन स्किन इन्फेक्शन्सवर परिणाम करतं आणि त्वचा सोलवटणे, कापणे आणि जळण्यावरही. सिप्लाटिन स्किनचं फर्स्ट एड. 12 एप्रिल 1975 मुंबई ग्राहक पंचायतीच्या ह्या कार्याचा मुंबईत शुभारंभ झाला. ग्राहकांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन करणारा कार्यक्रम. मेडिक्लेम कंपनी, इन्शुरन्स कंपनीने पैसे खूप सारे कापून दिले होते आणि मला असं सांगितलं गेलं की जे आहे ते बरोबर आहे. ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगण्याचं ते एक उत्तम व्यासपीठ आहे. आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारा कार्यक्रम. आयुर्विमा हा एक करार आहे. लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि ग्राहक या दोन्ही मधला हा करार आहे. जर तिकडे तुमचं तक्रारींचं निराकरण नाही झालं तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. जागो ग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता, दर मंगळवारी दुपारी 2:30 वाजता आणि दर बुधवारी सकाळी 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर, येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे सर्पदंश आणि त्यावरील उपाययोजना आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर सदानंद राऊत. सर, विश्रांतीपूर्वी आपण बघितलं की तुम्ही तुमचं कार्य कसं सुरुवात केलं, ग्रामीण विभागामध्ये तुम्ही रुग्णांची सेवा कशी सुरू केली. तर सर्पदंशाविषयी आम्हाला अजून थोडीशी माहिती सांगा, जेणेकरून आपण प्रेक्षकांनाही याबाबतीत थोडंसं अजून त्यांचं ज्ञान वाढवू शकतो की सर्पदंश म्हणजे नक्की काय होतं आणि त्या रुग्णांना काय त्रास होतो, त्याच्याविषयीच्या काय अंधश्रद्धा आहेत का ग्रामीण विभागामध्ये. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली त्यावेळी ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत्या. सर्पदंश झाल्यानंतर लोक रुग्णाला मंदिरात न्यायचे किंवा मांत्रिकाकडे न्यायचे आणि सुरुवातीचा जो गोल्डन अवर आहे, जो अमूल्य वेळ आहे, तो व्हायला जायचा आणि रुग्ण सिरियस होऊन मग हॉस्पिटलमध्ये यायचे. किंवा हॉस्पिटलमध्ये जरी सर्पदंशाचा रुग्ण आणला तरी हा रुग्ण वाचेल की नाही, उपचाराला फायदा होईल की नाही, अशी लोकांच्या मनात शंका असायची. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक वेळा रुग्णाला मांत्रिक घेऊन यायचे किंवा त्याच्या डोक्याखाली अंगारा ठेवायचे किंवा मंत्र कोणीतरी म्हणायचं किंवा पत्नीला त्याच्या भेटू द्यायचं नाही किंवा अशा प्रकारचे प्रकार हॉस्पिटलमध्ये चालायचे. त्यामुळे सुरुवातीला काही अडचणी आल्या, परंतु हळूहळू जसे सर्पदंश झालेले रुग्ण अतिशय गंभीर रुग्ण वाचायला लागले त्यावेळी लोकांचा विश्वास बसला आणि मग लोक मोठ्या प्रमाणात
उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये लवकर येऊ लागले. सर्पदंश ही अतिशय एक गंभीर घटना आहे. शेती संबंधी होणारा हा मोठा अपघात आहे. बरोबर आहे. सर्पदंश सर्वसाधारणपणे शेतमजूर, शेतकरी, आदिवासी, वीटभट्टीचे कामगार किंवा ऊस तोडणी कामगार हे सर्वसाधारण या लोकांना होतं. आणि हे जे असतात ते सर्व लोक अतिशय गरीब असतात, आदिवासी असतात, शेतमजूर असतात. त्यातल्या त्यात सर्पदंश जास्त करून तरुण व्यक्तींना जास्त होतं. आमच्याकडे 20 ते 50 वयोगटातील तरुणांना जे शेतामध्ये सातत्यानं काम करत असतात यांना जास्तीत जास्त सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे. आणि याच्यामुळं जर तरुण व्यक्तीला सर्पदंश झाला आणि दुर्दैवानं तो दगावला तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होण्याची शक्यता असते. तर ही अतिशय गंभीर घटना आहे. आणि जगामध्ये सर्पदंशाच्या रुग्णांकडे तेवढ्या आस्थेनं पाहिलं जात नाही किंवा त्यांना विशेष कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं 2017 पासून सर्पदंशाची अति दुर्लक्षित आजारामध्ये गणना केली. त्यामुळे आता सर्पदंशाच्या रुग्णांकडे पाहण्याची किंवा त्यांना उपचार उपलब्ध होण्याची संधी नव्यानं निर्माण झाली. आपल्या परिसरात जर पाहिलं आपण किंवा भारतामध्ये जर पाहिलं तर दरवर्षी 10 ते 12 लाख लोकांना सर्पदंश. मला वाटतं भारताला म्हणूनच सर्पदंशाची राजधानी म्हटलं जातं. जगामध्ये दरवर्षी 50 ते 52 लाख लोकांना सर्पदंश होतो. त्याच्यापैकी 27 ते 30 लाख लोकांना प्रत्यक्ष विषबाधा होते, म्हणजे विषाची लक्षणं दिसू लागतात. आणि 80,000 ते 1,38,000 लोकांचा मृत्यू होतो दरवर्षी. भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ 60,000 पेक्षा जास्त लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. आणि जगामध्ये 4 लाख पेक्षा जास्त लोकांना कायमचं अपंगत्व होतं सर्पदंशामुळे, म्हणजे त्यांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात. अनेक लोकांच्या दोन्ही किडन्या निकामी होतात आणि त्यांना डायलिसिसची गरज लागते. काही लोकांना फिट्स येतात, काही लोकांना पॅरालिसिस होतं, काही लोकांना मानसिक त्रासामुळे डिप्रेशन येतं, अँझायटी येते. असे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट सर्पदंशामुळे होत असतात. एकंदरीतच सर्पदंश ही अतिशय गंभीर घटना आहे. आणि त्याच्याविषयी माहिती नसेल तर अजूनच ते त्रासदायक होतं, भीती वाटते आणि भीतीनेच माणूस पहिला निम्मा अर्धा होत असतो, असं गळून जातो. जगामध्ये जवळजवळ 3000 प्रकारच्या सर्पाच्या जाती आहेत. बरोबर. त्यातल्या त्यात भारतामध्ये 570 प्रकारचे सर्प आढळून येतात. त्यातले जवळजवळ 70% साप हे बिनविषारी आहेत. परंतु 4 जे साप आहेत ते अतिशय विषारी आहेत. मग ते विषारी आणि बिनविषारी साप असे कसे ओळखायचे वेगळे? बिनविषारी आणि विषारी साप ओळखण्यासाठी अतिशय साध्या गोष्टी लागतात. एक तर विषारी जे साप आहेत त्यांचे जे विषदंत आहेत ते मोठे असतात आणि त्यांना 2च विषदंत असतात. बिनविषारी सापामध्ये मात्र जास्त विषदंत असतात. आणि बिनविषारी साप आहेत त्यांची जी बुबुळ आहेत ती गोल असतात. विषारी सापामध्ये ती लंबवर्तुळाकार असतात. बिनविषारी सापांची शेपटी आहे ती लांब असते आणि विषारी सापामध्ये जी शेपटी आहे ती आखूड असते आणि दबलेली असते. अशी साध्या साध्या आहेत. परंतु जास्तीत जास्त त्यांच्या अंगावरचे जे खवले आहेत किंवा त्यांचे रंग आहेत त्याच्यावरून बिनविषारी आणि विषारी साप हे ओळखता येत. म्हणजे ही जनजागृती तुम्ही आज ग्रामीण विभागामध्ये करत आहात किंवा लोकांनी घाबरायला नको, त्यापेक्षा मेडिकल जे हेल्प आहे ती पटकन मिळाली, त्यांना रुग्णांना डॉक्टरांची मदत मिळाली तर ते पटकन वाचायचे त्यांचे चान्सेस असतात. तर मग हे जे विषारी साप असतात तर त्याच्याविषयी अजून आम्हाला काहीतरी माहिती सांगा. विषारी साप 4 प्रकारचे विषारी साप आहेत. एक नाग आणि मण्यार आणि दुसरं घोणस आणि फुरस. हे 4 प्रकारचे साप आहेत. यांना इंग्रजीमध्ये बिग फोर्स म्हणतात. हे अतिशय विषारी आहेत आणि वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा ते फार महत्वाचे आहेत. बिनविषारी आणि या 4 सापांमध्ये फरक जरी ओळखता आला तरी सुरुवातीचा जो तणाव आहे, सर्पदंश झाल्यानंतर जो ब्लड प्रेशर वाढणे, हार्ट अटॅक येणे किंवा भीती वाटणे ही लक्षणं सुद्धा कमी होऊ शकतात. जर बिनविषारी साप चावलेला असला, त्याची खात्री झाली तर ही भीती किंवा रक्तदाब वाढणार नाही आणि रुग्ण सुरक्षित याची काळजी होईल. परंतु जे विषारी साप आहेत ते चावल्यानंतर मात्र अतिशय गंभीर घटना होते. नाग आणि मण्यार हे आपल्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम करतात. त्यामुळे त्यांना न्यूरोटॉक्सिक सर्प असं म्हणतात. त्यांचं जे विष आहे ते आपल्या मेंदूवर, मज्जासंस्थेवर दुष्परिणाम करतं. आणि घोणस आणि फुरस आहे हे
व्हॅस्क्युलोटॉक्सिक किंवा हिमोटॉक्सिक स्नेक म्हणतात. ते आपल्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर किंवा इतर अवयवांवर दुष्परिणाम करत असतात. नाक चावल्यानंतर त्या रुग्णाला सर्वात प्रथम त्याच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येतात. क्वचित प्रसंगी त्याला डबल दिसायला लागतं. त्याला नंतर हळूहळू त्याची जीभ जड पडत चालते आणि बोलणं तोतरं होतं. त्याला थुंकी गिळता येत नाही आणि त्याची जी थुंकी आहे ती श्वासनलिकेच्या तोंडाशी अडकून रुग्णाला चोकअप होण्याची शक्यता असते. त्याचा आवाज बदलतो आणि हळूहळू ही जी पॅरालिसिसची प्रक्रिया आहे ही वरून सुरू होते, चेहऱ्यापासून ती खाली जाते. हे सगळं झाल्यानंतर त्याचे श्वासाचे जे स्नायू आहेत ते पॅरालिसिस व्हायला सुरुवात होते. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळं त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि रुग्ण बेशुद्ध पडतो. त्याच्यानंतर त्याच्या हातातली आणि पायातली ताकद जाते आणि रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होतो, कोमात जातो आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो किंवा त्याला हृदयविकाराचा झटका येतो. नाक चावल्यानंतरची ही लक्षणं आहेत ही अगदी काही मिनिटात येतात. आमच्या हॉस्पिटलच्या जवळच एका रुग्णाला नाक चावला होता आणि तो जागेवरच मृत्युमुखी पडला काही सेकंदात. ही जी लक्षणं आहेत, तीव्रता, ही साप कुठे चावला, त्याचं वजन किती, रुग्णाची प्रतिकारशक्ती काय आहे का, त्याला काही इतर आजार आहेत का, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात विषाची लक्षणं किती वेळाची. तर नाक चावल्यानंतर ही लक्षणं खूप लवकरात लवकर येतात आणि नाक चावलेल्या ठिकाणी खूप तीव्र सूज येते, वेदना होतात. हळूहळू तो भाग 2 ते 4 दिवसामध्ये पूर्णपणे सडत जातो. त्याला गँग्रीन म्हणतात आणि नेक्रोसिस होऊन तो भाग क्वचित प्रसंगी शस्त्रक्रिया करून काढून सुद्धा टाकायला लागतो. मण्यार सुद्धा न्यूरोटॉक्सिक आहे, म्हणजे त्याचा सुद्धा मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतो. परंतु मण्यार जो आहे तो अतिशय थंड रक्ताचा प्राणी आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात म्हणजे उंदराच्या शोधात तो घरामध्ये प्रवेश करतो. ग्रामीण भागातील जी घरं आहेत शेतकऱ्यांची बहुतांश वेळा शेतात बांधलेली असतात आणि ओटा नसतो त्यांना, त्यामुळे शेतातून हा सर्प उंदराच्या भक्ष्याच्या शोधात घरामध्ये येतो. ग्रामीण भागामध्ये दरवाजाला उंबरा सुद्धा नसतो बऱ्याचदा, त्यामुळे दरवाजामध्ये आणि जमिनीमध्ये फट असते, त्या फटीतून तो घरामध्ये येतो आणि शेतकरी लोक, महिला आणि मुलं विशेषतः ही जमिनीवर झोपतात. एखादा तरुण असतो घरातला किंवा पुरुष माणूस असतो तो क्वार्टर झोपतो. त्यामुळं मण्यारचा दंश हा महिलांमध्ये आणि मुलांमध्ये जास्त. ज्यावेळी हा सर्प चुकून जमिनीवरून घरामध्ये येतो आणि झोपलेल्या ठिकाणी आपल्या अंगाखाली येतो त्यावेळी तो चावतो. मण्यारचे जे विष दंत आहेत ते अतिशय छोटे आहेत, अगदी केसांच्या पेक्षाही छोटे आहेत. त्यामुळे मण्यारनी दंश केलेलं कळत नाही, त्या ठिकाणी वेदना होत नाहीत आणि सूज पण येत नाही. बऱ्याचदा मग असं वाटतं झोपेत चावल्यामुळं की उंदीर चावला असेल, मुंगी चावली असेल किंवा डास चावला असेल, असा काहीतरी समज होतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मण्यारची जी लक्षणं आहेत ती साधारणतः 4 ते 6 तासानंतर येतात. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत मण्यार चावतो आणि लक्षणं मात्र सकाळी 6 ते 7 सूर्योदयापर्यंत येतात. अगदी सुरुवातीला पोटात दुखायला लागतं, दरदरून घाम फुटतो किंवा उलटी होते. नंतर हळूहळू 4 ते 6 तासानंतर रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग रुग्ण बेशुद्ध होत जातो. त्यामुळे मण्यारचे रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तोपर्यंत ते गंभीर अवस्थेत झालेले असतात. ही नाग आणि मण्यार ह्या दोन्हींची लक्षणं आहेत. नागामध्ये श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि चावलेल्या ठिकाणी पण सूज येते किंवा गँग्रीन होतो, नेक्रोसिस होतो. मण्यार चावल्यानंतर लक्षणं उशिरा येतात आणि चावलेल्या ठिकाणी काही त्रास होत नाही. याच्या उलट घोणस आणि फुरस आहेत, हे दोन्ही आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर दुष्परिणाम करतात. घोणस चावल्यानंतर शक्यतो चावलेल्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात, सूज येते, फोड येतात, तो भाग सडतो पूर्ण. रुग्णाचा रक्तदाब वाढतो किंवा कमी होतो, त्याला हार्ट अटॅकचा येण्याची शक्यता असते, त्याचे नाडीचे ठोके अनियमित होतात आणि चावलेल्या ठिकाणी रक्तस्राव सुद्धा होतो. आणि विशेषतः घोणस चावल्यानंतर त्याची रक्त गोठण्याची प्रक्रिया खूप लांबते. आपल्याला जर एखाद्या वेळी ब्लेडनी कापलं आपलं बोट किंवा पायाला जर ठेच लागली तर आपलं रक्त 3 ते 5 मिनिटांमध्ये गोठतं. ही नॉर्मल रक्त गोठण्याची प्रक्रिया. परंतु घोणस चावल्यानंतर या रुग्णाचं रक्त 1 तास किंवा 2 तास सुद्धा गोठत नाही. घोणस आणि फुरसे याच्या विषयीची जी लक्षणं आहेत याविषयी आपण अधिक माहिती अजून घेणारच आहोत. प्रेक्षक हो, या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. इंडियाचे नंबर 1 सिप्लाटिन याचं पोव्हिडॉन आयोडीन स्किन इन्फेक्शन्सवर परिणाम करतं आणि त्वचा सोलवटणे, कापणे आणि जळण्यावरही. सिप्लाटिन, स्किनचं फर्स्ट एड.
महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मना मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 11 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे सर्पदंश आणि त्यावरील उपाययोजना आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर सदानंद राऊत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो वेगवेगळे जे 4 जातीचे नाग आहेत किंवा साप आहेत त्यांच्याविषयी आणि त्यांच्या विषाविषयी. तर नागाबद्दल तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर मणियाराबद्दल सांगितलं, आता घोणस आपण कसा भीतीदायक आहे सर्प त्याच्याविषयी तुम्ही सांगत होते माहिती. घोणसची आपण चर्चा करत होतो. घोणस चावल्यानंतर त्या ठिकाणी तीव्र वेदना होतात, खूप सूज येते आणि ती सूज काही तासात पूर्ण, जर अंगठ्याला चावला असेल पायाचा तर गुडघ्यापर्यंत, मांडीपर्यंत आणि पूर्ण अंगावरपर्यंत सुद्धा हळूहळू ते विष चढत जातं, पसरते पूर्ण अंगावर. आणि रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्याच्या नाडीचे ठोके अनियमित होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्त पातळ झाल्यामुळं रुग्णाला नाकातोंडातनं रक्त येणं, डोळ्यात रक्तस्राव होणं, रक्ताच्या उलट्या होणं, लघवीतनं आणि संडास वाटे सुद्धा रक्तस्राव होणं, सगळीकडनं रक्तस्राव होतो आणि हळूहळू रुग्णाच्या लघवीचं प्रमाण कमी होत जातं. त्याच्यानंतर 2-4 दिवसामध्ये पूर्ण लघवी बंद झाल्यामुळं दोन्ही किडनी त्याच्या निकामी होतात. अशा रुग्णांना डायलिसिसची सुद्धा गरज लागू शकते. एकंदरीतच घोणसवर उपचार करणं ही खूप गंभीर बाब आहे. फुरसं चावल्यानंतर सुद्धा लक्षणं सर्वसाधारणपणे घोणस सारखीच असतात, परंतु ती कमी जास्त प्रमाणात येतात आणि फुरशावर सर्पदंशाची लस कमी प्रमाणात द्यावी लागते. मग ह्या 4ही जे विषारी सर्प आहेत, आपण साप त्यांच्याविषयी माहिती घेतली, तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी लागते किंवा प्रथमोपचार काय करावेत रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी? सगळ्यात प्रथम सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला धीर देणं फार महत्वाचं आहे. कारण रुग्ण सर्पदंश म्हटल्यानंतर घाबरून जातो. बऱ्याचदा रक्तदाब वाढून किंवा हृदयविकाराचा झटका येऊन रुग्ण गंभीर होण्याची शक्यता असते. आणि सर्पदंश अडचणीच्या ठिकाणी होतो, शेतात काम करत असताना किंवा जंगलामध्ये काम करत असताना, ऊस तोडणी करत असताना, त्यामुळे मदत पटकन मिळत नाही. अशा वेळी रुग्ण अडचणीच्या ठिकाणी असेल तर त्याला मोकळ्या हवेत घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. मोकळ्या हवेत घेतल्यानंतर त्याला झोपून ठेवलं पाहिजे. त्याचे गुडघे, दोन्ही गुडघे वाकून ठेवले पाहिजेत, जेणेकरून जर रक्तदाब कमी झाला असेल तर रक्तदाब वाढण्यासाठी त्याची मदत होईल. आणि त्याला मानसिक धीर देणं खूप महत्वाचं आहे. हे झाल्यानंतर रुग्णाला स्थिर ठेवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. रुग्णाची हालचाल कमी केली पाहिजे, त्याला चालू दिलं नाही पाहिजे किंवा पळू दिलं नाही पाहिजे. बऱ्याचदा रुग्ण मदतीसाठी पळत असतो अचानक, तर त्याला जवळ कोणी असेल तर त्याला स्थिर ठेवलं पाहिजे आणि त्याचा हात किंवा पाय आहे तो आपल्या हृदयाच्या खालच्या बाजूला ठेवला पाहिजे, जेणेकरून विष मिश्रित जे रक्त आहे ते हृदयाकडे किंवा मेंदूकडे लवकर जाणार नाही. म्हणजे जिथे चावलाय साप किंवा तो हात किंवा पाय त्याच्या आपल्या हृदयाच्या खालच्या लेवलला ठेवायचा. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रुग्णाला त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. जवळच्या शासकीय किंवा खाजगी रुग्णालय असेल तिथं लवकरात लवकर रुग्णाला नेलं पाहिजे. आणि हे करत असताना त्याला सुरक्षितपणे रुग्णालयात नेणं सुद्धा फार महत्वाचं असतं. म्हणजे जर आपल्याला मोटरसायकलवर त्याला नेलं असेल, बऱ्याचदा रुग्ण सर्पदंश झाल्यानंतर बेशुद्ध होतात किंवा त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. रुग्णाला जर मोटरसायकल उपलब्ध असली आणि त्याच्यावर न्यायचं असेल तर 2 लोकांनी त्याला व्यवस्थित मध्ये धरून ठेवलं पाहिजे आणि त्याचे पाय जे आहेत ते फूट स्टेपवर व्यवस्थित ठेवले पाहिजे. आम्ही आमच्याकडे बघितलंय, असा अनुभव घेतलाय की बेशुद्ध रुग्ण मोटरसायकलवरून
हॉस्पिटलमध्ये आणला जातो अतिशय जोरात. हेतू खूप चांगला असतो, परंतु त्याचे पाय डांबरावर किंवा रस्त्यावर घासले जातात आणि जर घोणच चावला असेल तर रक्तस्राव वाढतो आणि रुग्ण गंभीर होण्याची शक्यता. म्हणून ही छोटीशी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. किंवा बेशुद्ध रुग्ण जर जीपमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये आणायचा असेल तर त्याला डाव्या कुशीवर झोपवून मग हॉस्पिटलला आणलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जर रुग्णाने उलटी केली आणि त्याला जर उताना आपण झोपवलेला असला तर ती उलटी श्वासनलिकेत जाऊन रुग्ण अतिशय गंभीर होण्याची शक्यता असते, जागेवर सुद्धा मृत्युमुखी पडतो. तर या छोट्याशा काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हे झाले नातेवाईकांनी किंवा त्यांच्या जवळपास जे मित्र परिवार आहेत त्यांनी प्रथम उपचार घेतले जातात. आणि याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या हॉस्पिटलला आपल्याला जायचंय किंवा शासकीय रुग्णालयात जायचंय त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. बऱ्याचदा तिथं डॉक्टर उपलब्ध नसतात आणि तिथं जर गेले तर तिथं सर्पदंशाची लस सुद्धा अनेक वेळा उपलब्ध नसते. मग रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात तिसऱ्या रुग्णालयात जाईपर्यंत वेळ वायाला जाऊन रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता होते. जर शक्य झालं आपल्याला, जर सर्प आपण पाहिला असला, जर तो मोबाईलवरून त्याचा फोटो काढला आणि तो डॉक्टरांना पाठवून दिला, लक्षणं डॉक्टरांना सांगितली, तर निश्चितपणे त्याचं निदान वेळीच होऊन डॉक्टर सर्व पूर्वतयारी ठेवून रुग्ण वाचवण्यासाठी मदत होऊ शकते. बरोबर. म्हणजे जे आपण म्हणतो टेक्नॉलॉजीचा वापर जीव वाचवण्यासाठी करता येतो आणि आजकाल सगळ्यांच्याच हातात जवळपास स्मार्टफोन असतात. अगदी शेतमजुराकडे सुद्धा चांगले फोन असतात आणि बरेच रुग्ण आमच्या भागामध्ये फोटो काढून पाठवतात. वा, म्हणजे ही जनजागृती मला वाटतं तुम्ही केल्यामुळे बरेचदा रुग्णांचा जीव वाचवायला तुम्हाला खूप मदत होत असेल. डॉक्टर, रुग्ण जेव्हा तुमच्या रुग्णालयात येतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्ही काय उपाययोजना करता? रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर खूप ही तातडीची इमर्जन्सी असते, डाईंग इमर्जन्सी म्हटलं तरी हरकत नाही. बऱ्याचदा ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात, विशेषतः नाग आणि मण्यार चावल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत असतात किंवा श्वास घ्यायला त्रास, गास्पिंग स्टेजमध्ये येतात, त्यांचे शेवटचे काही श्वास घटका मोजलेले असतात आणि रुग्ण आल्यानंतर मग आम्ही त्याला तातडीनं त्याचं सगळ्यात प्रथम त्याचा श्वास एअरवे क्लिअर करण्याचं काम करतो. जर कृत्रिम श्वासाची गरज असली तर त्याला श्वासनलिकेत नळी टाकून व्हेंटिलेटर सुरू केला जातो, त्याच्या सलाईन सुरू केलं जातं आणि मग इतर जी तातडीची औषधं आहेत ती दिली जातात. त्याच्यामध्ये रक्तदाब जर कमी झाला असेल तर रक्तदाब वाढण्याची औषध दिली जातात, नाडीचे ठोके अनियमित असतील तर ती औषधं जातात आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्पदंशावरील लस. ही जी आपली लस आहे ही चारही विषारी सर्पदंशावर एकच लस दिली जाते. त्याला म्हणतात पॉलिव्हॅलंट अँटी स्नेक व्हेनम किंवा सर्पदंशावरील लस. नाग आणि मण्यार जर चावलं तर सुरुवातीला या लसीची 10 इंजेक्शन द्यायला लागतात. एका तासामध्ये ही 10 इंजेक्शन दिली जातात आणि जर रुग्णाच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही किंवा तो अजून त्याची परिस्थिती गंभीर झाली तर अजून 10 इंजेक्शन पुढच्या 1 तासात दिली जातात. अशी एकंदरीत 20 सर्पदंशावरील लसीचे इंजेक्शन तातडीने द्यावी लागतात. घोणस आणि फुरसं चावल्यानंतर सुद्धा सर्पदंशावरील 10 इंजेक्शन लगेच दिली जातात आणि त्याच्यामध्ये एक रक्ताची टेस्ट असते साधी, होल ब्लड क्लॉटिंग टाइम त्याला म्हणतात. म्हणजे रुग्णाचं रक्त घेतलं जातं एका साध्या टेस्ट ट्यूबमध्ये, एक 2 ml रक्त घ्यायचं काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये, ती टेस्ट ट्यूब सरळ ठेवायची 20 मिनिटं आणि 20 मिनिटानंतर ती साधारणतः तिरकी करून पाहायची. जर रक्त पातळ असलं किंवा रक्त गोठलं नाही तर समजायचं की विषाचे परिणाम अजून रुग्णामध्ये आहेत आणि मग त्याला अजून 10 इंजेक्शन द्यायला लागतात. अशी दर 6 तासांनी ही होल ब्लड क्लॉटिंग टाइमची टेस्ट केली जाते आणि त्याच्यावरून रुग्णाला ॲडिशनल लस दिली जाते, प्रत्येक वेळी 10. रुग्णाला याच्यामध्ये 10 इंजेक्शन पासून तर 45 इंजेक्शन घोणस चावल्यानंतर द्यायला लागतात. फुरसं चावल्यानंतर आम्ही कमी डोसनी सुरुवात करतो, 5 अँटी स्नेक व्हेनमनी आणि कमी व्हायल्स लागतात. परंतु घोणसमध्ये मात्र अँटी स्नेक व्हेनमची जास्त डोस द्यावा लागतो. आणि या उपचाराबरोबरच इतर तातडीचे उपचार फार महत्वाचे आहेत. व्हेंटिलेटर, काही घोणसच्या दंशाच्या रुग्णांवर मेंदूवर सुद्धा विषाचा परिणाम होतो, त्याला न्यूरोटॉक्सिक रझेल स्वायपर बाईट म्हणतात. आणि काही घोणस दंश झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेटचं प्रमाण खूप कमी होतं, रक्तस्राव झाल्यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण पण कमी होतं. या रुग्णांना रक्त संक्रमण करावं लागतं, कधी कधी प्लेटलेट ट्रान्सफ्युजन द्यावे लागतात आणि जर रुग्णाचं लघवीचं प्रमाण कमी झालं, युरिया क्रिएटिन वाढलं त्याचं, तर या लोकांना रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा गरज लागते, म्हणजे हिमोडायलिसिसची गरज लागते. मला वाटतं आणि हे सगळे उपाययोजना आता ग्रामीण विभागातही तुम्ही उपलब्ध करून दिली बऱ्यापैकी आणि त्यामुळे रुग्णांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे.
डॉक्टर, आपण चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या. सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता आणि शनिवार दुपारी 1:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपल्याकडे डॉक्टर सदानंद राऊत आलेले आहेत आणि ते आपल्याला माहिती देत आहेत सर्पदंशाविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी. डॉक्टर, आपण वेगवेगळ्या नागांवरच्या सापांवरच्या दंशाविषयी बोललो, त्यांच्या उपचारांविषयी बोललो, आणि अजून काय उपाययोजना महत्त्वाच्या असतात की ज्या रुग्णाला देणं गरजेचं असतं? रुग्णाला सर्पदंशाच्या लसीबरोबर इतर तातडीचे उपचार आहेत ते फार महत्त्वाचे असतात. विशेषतः नाग आणि मण्यार चावल्यानंतर यांचा श्वास बंद पडतो, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासाची म्हणजे व्हेंटिलेटरची गरज असते आणि ते उपचार ग्रामीण भागात करणं खूप अवघड आहे. त्यासाठी श्वासनलिकेत नळी टाकणं, व्हेंटिलेटर त्याचे मॅनेजमेंट करणं किंवा इतर रक्ताच्या तपासण्या करण्याची सुद्धा गरज असते. घोणस चावल्यानंतर रक्त संक्रमणाबरोबरच या रुग्णांना डायलिसिसची गरज असते. त्यासाठी डायलिसिस मशीन उपलब्ध असणं गरजेचं असतं. आणि या रुग्णांमध्ये हात किंवा पाय पूर्णपणे सडतात, गँग्रीन होतात. बऱ्याचदा अनेक वेळा छोट्या छोट्या शस्त्रक्रिया करून त्यांना त्वचारोपण म्हणजे स्किन ग्राफ्टिंग सुद्धा करायला लागतं. तर ह्या गोष्टी लागतात. त्यासाठी मग हायर अँटीबायोटिक्सचा आपल्याला वापर करायला लागतो. त्यांचं फ्लुइड मॅनेजमेंट असतं किडनी फेल्युअरसाठी. या इतर ज्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत त्या आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्या उपलब्ध केल्या आहेत. अगदी सुरुवातीला फक्त आंबोबॅग किंवा ECG मशीन किंवा एखादा ऑक्सिजन सिलेंडर याच्यावर आम्ही हे युनिट सुरू केलं होतं. परंतु आता अत्यंत अद्ययावत असा अतिदक्ष विभाग, 8-9 व्हेंटिलेटर, डायलिसिस मशीन आणि सगळे तातडीचे उपचार या रुग्णांना उपलब्ध करण्याची सुविधा आता उपलब्ध केलेली आहे. म्हणजे समाजसेवेचं हे जे तुम्ही काम हाती घेतलेलं आहे हे अगदी नेटाने तुम्ही करत आहात आणि तुम्ही आणि तुमच्या सुविद्य पत्नी ज्या आहेत डॉक्टर पल्लवी या सुद्धा या कार्यामध्ये अगदी पूर्णपणे एनग्रॉस झालेल्या आहेत. डॉक्टर, अनुभवाने माणूस शहाणा होतो असं आपण म्हणतो, पण तुम्हाला तर या क्षेत्रातले सर्पदंशातले खूपच अनुभव आलेले असतील, रुग्णांचे वेगवेगळे, त्यांच्या नातेवाईकांचे. एखादा अनुभव आम्हाला सांगा ना. सगळ्यात सुरुवातीला ज्या अडचणी यायच्या त्याच्यावर सुरुवातीला आम्ही मात केली. आम्ही याच्यातलं नवीन नवीन ज्ञान सातत्यानं मिळवायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक सर्पदंशाचा पेशंट हे एक नवीन आव्हान असायचं. मग त्यासाठी एंडोट्रॅकेल इंट्युबेशन किंवा इतर ज्या तातडीच्या प्रोसिजर करायला लागतात, सेंट्रल लाईन किंवा व्हेंटिलेटरची मॅनेजमेंट, यासाठी माझ्या पत्नीला आम्ही KEM ला पाठवलं. 1 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं पुणे इथे पाठवून. आणि आम्ही दोघांनी ऑस्ट्रेलिया इथं एक शॉर्ट टॉक्सिनॉलॉजी कोर्स, इंटरनॅशनल टॉक्सिनॉलॉजी, हा आम्ही दोघांनी पूर्ण केला. आणि भारतातील आम्ही दोघं पती पत्नी आहोत की त्यांनीच हा कोर्स केला आतापर्यंत. तर त्याच्यामुळे एक आत्मविश्वास आमचा वाढला की आम्ही किती गंभीर रुग्ण आला सर्पदंशाचा तर त्याच्यावर आपण उपचार करू शकतो. परंतु तरी सुद्धा प्रत्येक सर्पदंशाचा रुग्ण हे नवीन आव्हान आहे. त्यातल्या त्यात लहान मुलं असतात किंवा तरुण माणसं असतात, महिला असतात, त्यांच्यावर उपचार करणं त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचा घटक असतं. मग आता नुकतीच 5-6 महिन्यापूर्वी एक घटना घडली आमच्याकडे. एक छोटीशी मुलगी आणि आजोबा हे जमिनीवर आपल्या घरामध्ये झोपले होते. 4.5 वर्षाची मुलगी आणि 52 वर्षाचे तिचे आजोबा एकत्र झोपले होते. रात्री 11:30 वाजता
ती छोटी मुलगी अचानकपणे जोरजोरात रडायला लागली. 1 तासभर ती रडायची थांबेनाच. म्हणून तिच्या अंगावर ते शोधायला लागले कुठं काय चावलंय का. तिच्या कानामागं लाल झालं होतं थोडंसं. मग त्यांना शंका आली की हिला काहीतरी चावलेलं असेल. म्हणून त्यांनी घरात शोधायचा प्रयत्न केला, तर त्यांच्या बेडच्या जवळच ते मण्यार नावाचा विषारी साप आढळून आला. आणि आजोबा तो साप मारायला लागले. तोपर्यंत त्या मुलीला त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. परंतु थोड्याच वेळाने लक्षात आलं की आजोबांना पण हात जड पडायला लागलाय. त्यांना पण शंका आली की त्यांना पण हा विषारी साप चावलाय. आणि दोघांना एक 5-10 मिनिटाच्या फरकाने हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यांना उपचार सुरू केले आम्ही आणि सर्पदंशावर लस सुरू केली, ऑक्सिजन सुरू केला, इतर तातडीचे उपचार केले. परंतु 4:30 वाजता दोघांचाही श्वास एकाच वेळी बंद पडला. आणि आम्ही दोघे आणि आमचा मर्यादित स्टाफ हॉस्पिटलमध्ये होता आणि सगळे नातेवाईक होते. सर्वांच्या समोर आमच्या पुढे प्रसंग पडला की आता याच्यापैकी पहिल्यांदा कुणाला वाचवायचं. आजोबांना श्वासनलिकेत नळी टाकत असताना अडचण निर्माण होऊ लागली की त्यांचं मान छोटी असल्यामुळं त्यांच्या श्वासनलिकेत नळी जाईना. आणि मग अशा वेळी आम्ही तातडीने निर्णय घेतला की मी ती श्वासनलिकेच्या तोंडाशी ती नळी धरून उभी राहिलो. नातेवाईकांनी त्या बाबांचे हातपाय पकडले आणि त्यांना आम्ही कृत्रिम श्वास त्या चालू ठेवला. आणि तोपर्यंत माझी पत्नी डॉक्टर पल्लवी या मुलीला श्वासनलिकेत नळी टाकून तिला व्हेंटिलेटर सुरू केला. आणि दोघांनाही नंतर बाबांची नळी टाकली आणि दोघांनाही कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला. दोघंही 5 दिवस पूर्णपणे बेशुद्ध होते. त्यांना इतर तातडीचे उपचार केले. दोघांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. परंतु सुदैवानं 5 दिवसानंतर दोघेही एकाच वेळी शुद्धीवर आले आणि त्यांचा व्हेंटिलेटर आम्ही बंद केला आणि दोघांनाही पुनर्जन्म मिळाला. तर ही अतिशय आमच्या दृष्टीने आता दोघंही आजी नात आणि आजोबा एकाच वेळी मण्यार चावलं आणि एकाच वेळी त्यांना पुनर्जन्म मिळाला. ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट होती. दुसरी एक घटना आता महिन्यापूर्वी घडली. एक योगेश गाडवे नावाचा एक 44 वर्षाचा तरुण उसाच्या शेतात काम करत होता आणि हार्वेस्टर मशीनमध्ये घोणस हा साप आहे तो कट झाला. त्या चवताळलेल्या अवस्थेत तो सर्प त्या तरुणाला चावला पायाला आणि 20 मिनिटात हा तरुण बेशुद्ध झाला. त्याच्यानंतर त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आम्ही त्याला तातडीचे उपचार सुरू केले सगळे. 5 ते 6 तासामध्ये त्याला 45 सर्पदंशावरील लस, कृत्रिम श्वासोच्छ्वास, व्हेंटिलेटर, इतर सगळे तातडीचे उपचार केले. परंतु हा रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होता आणि 2 दिवस तो पूर्ण बेशुद्ध होता. आम्हाला अशी शंका आली की त्याला दरम्यानच्या काळात म्हणजे ज्यावेळी आणला त्यावेळी मेंदूला ऑक्सिजन पुरवठा मिळालेला नाही आणि तो पूर्णपणे ब्रेन डेड होतो की काय अशी शक्यता आम्हाला वाटायला लागली. त्यामुळे असंही वाटलं की याला वाचून आता काय उपयोग होणार की नाही. आणि नंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्याला सुरुवातीला नातेवाईक ओळखता येत नव्हते, बोलता पण येत नव्हतं. त्याच्या उजव्या हातात आणि पायात पूर्णपणे पॉवर 0 होती. त्यामुळं त्याला पॅरालिसिस पण झालं होतं आणि त्याला MRI मेंदू किंवा CT स्कॅन करण्याच्या अवस्थेत पण तो नव्हता. परंतु हळूहळू प्रकृती सुधारणा झाल्यानंतर त्याचा MRI केला आणि असं आढळून आलं की त्याच्या मेंदूत रक्ताची मोठी गाठ झालेली आहे. म्हणजे घोणसच्या विषयाचं ते एक लक्षण होतं आणि त्यामुळे त्याला पॅरालिसिस पण झालं होतं. परंतु 1 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर त्याच्या हळूहळू त्याची बुद्धी, त्याची मेमरीत सुधारणा झाली. त्याला बोलणं येऊ लागलं, त्याच्या हातापायातली ताकद येऊ लागली. त्याला पूर्ण ॲग्रेसिव्ह फिजिओथेरपी दिली, स्पीच थेरपी दिली आणि त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आणि तो चांगला चालतोय, नातेवाईकांना ओळखतोय. ही सुद्धा एक घटना झाली. तर असे काही प्रसंग असतात ज्यामुळे तुम्हाला खरंच आपण जे कार्य करत आहोत हे चांगलं करत आहोत आणि रुग्णांची सेवा योग्य पद्धतीने होती आणि खूप समाधान लोकांनाही मिळतं. असेच 2 घटना झालेल्या आहेत की एका 5 महिन्याच्या गरोदर महिलेला घोणस चावला होता आणि एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेला नाक चावला होता. त्या दोन्हींची प्रकृती अतिशय गंभीर होती. परंतु उपचारानंतर त्या तर वाचल्याच, परंतु त्यांना जे बाळ झालं तेही नॉर्मल डिलिव्हरी झाली. असे सुद्धा प्रसंग आम्हाला अनुभवायला मिळालेत. खूपच छान. डॉक्टर, 0 स्नेक बाईट असं तुमचं एक उद्दिष्ट आहे, तर ते काय आहे याविषयी आम्हाला सांगा. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही रुग्णांना उपचार करायला सुरुवात केली सर्पदंशाच्या, त्यावेळी आम्हाला सुद्धा खात्री नव्हती की आम्ही जे उपचार करतो ते बरोबर आहेत की नाही, डोस योग्य प्रमाणात देतोय की नाही. परंतु रुग्ण वाचायला लागले आणि हळूहळू मग आम्ही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला या संदर्भात घेतला. प्रोफेसर डेव्हिड वॉरल आणि इतर जे तज्ज्ञ त्यांच्याशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधला, त्यांचा गायडन्स घेतला.
कोर्स पूर्ण केला, त्यासाठी जे नवीन अद्ययावत ज्ञान आहे ते मिळवायचा प्रयत्न केला आणि आमचा एकंदरीत आत्मविश्वास वाढला की हे रुग्ण वाचतायत आणि आपण जे उपचार करतोय ते जगाच्या तुलनेत बरोबर आहेत, आपण काही कुठे कमी पडत नाही. मग असं वाटल्यानंतर 2005 साली आम्ही ठरवलं की आतापर्यंत अनेक रुग्ण आपण वाचवलेत यशस्वीपणे, तर या आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी झिरो स्नेक बाईट डेथ हा प्रोजेक्ट आम्ही सुरू केला. म्हणजे 0 सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प आम्ही असं त्याला नाव दिलं आणि त्या दृष्टीनं सुरुवात केली. मग त्यासाठी काय लागणार हे आम्ही ठरवलं की सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे त्या रुग्णांना तातडीनं योग्य ते उपचार वेळेत उपलब्ध करून देणं. ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट लोकांमध्ये याविषयी जनजागृती करणं, लोकांना सर्पदंशाविषयीचं ज्ञान लोकांमध्ये वाढवणं, ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय डॉक्टर जरी सर्पदंशावरील लस उपलब्ध असली तरी ज्ञान नसल्यामुळं, काही असुविधा असल्यामुळं तिथं उपचार करत नव्हते. मग वैद्यकीय जे अधिकारी आहेत शासकीय, जिल्हा परिषद किंवा इतर रुग्णालय, तर त्यांना आणि खाजगी डॉक्टरांना याविषयी प्रशिक्षण देणं, ही साधी त्रिसूत्री आम्ही वापरली आणि त्या दृष्टीनं आमच्या परिसरामध्ये काम सुरू केलं. आपल्याकडे रुग्ण येणार आहेत त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून द्यायचे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गावात जे सर्पदंश झालेले रुग्ण आहेत त्यांच्या मदतीनं त्यांच्या गावात अवेअरनेस प्रोग्राम किंवा जनजागृती कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. मग तेथील शाळांमध्ये, तेथील माध्यमिक विद्यालयामध्ये, जवळपासच्या कॉलेजेसमध्ये आणि तिथल्या लोकांना घ्यायचं आणि त्यांच्याच मदतीनं जनजागृती करायला सुरुवात केली. त्यामुळं काय झालं की अंधश्रद्धा कमी झाली, रुग्ण मंदिरात जायचे कमी झाले आणि वेळ न वायाला घालवता ते हॉस्पिटलमध्ये जवळच्या जायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये वेळेत यायला लागले आणि बरेचदा सर्पदंशाच्या मृत्यूच्या घटना होतात त्या कमी व्हायला लागल्या. कारण पूर्वी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच व्हायच्या, परंतु रुग्ण वेळेत हॉस्पिटल जायला लागले. ऍटलिस्ट डॉक्टरांसमोर रुग्ण येऊन त्याला वेळच्या वेळी उपाययोजना तरी मिळायला लागली. डॉक्टर, याविषयी आपण अजून जाणून घेणारच आहोत. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण माहिती घेत आहोत सर्पदंश आणि त्यावरील उपचारांविषयी डॉक्टर सदानंद राऊत यांच्याकडून. डॉक्टर, आपण विविध प्रकारची माहिती घेतली, झिरो स्नेक बाईट याविषयी तुम्ही माहिती दिली. आता तुमचं हे जे कार्य आहे ते देशात आणि विदेशातही सुरू आहे, तर ते तुमचं कसं वाढतंय किंवा आता पुढचे तुमचे काय उपक्रम आहेत याविषयी आम्हाला सांगा. सुरुवातीला 0 सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प सुरू केला त्यावेळी आम्हालाही खात्री नव्हती, कारण ही बाब किती गंभीर आहे याची आम्हाला जाणीव होती. एक तर रुग्ण वेळेत हॉस्पिटलला पोहोचणं, त्याच्यावर उपचार मिळणं आणि सगळ्या ठिकाणी करायचं. त्याच्यामुळं ही जाणीव असून सुद्धा आम्ही धाडस केलं आणि उपक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. लोक व्याख्यानाला अनेक ठिकाणी बोलू लागले. अगदी दशक्रियेत सुद्धा व्याख्यानं झाली आमची जनजागृतीसाठी. चांगला प्रतिसाद आमच्या लोकप्रतिनिधींनी, सर्व परिसरातील लोकांनी दिला आणि स्थानिक पातळीवर चांगलं यश मिळायला लागलं. डॉक्टरांसाठी सुद्धा अनेक प्रशिक्षण वर्ग घेतले आमच्या परिसरातल्या. डॉक्टर लोक सुद्धा धाडसाने प्रथमोपचार करून मग रुग्ण हॉस्पिटलला पुढच्या हायर सेंटरला पाठवू लागले. त्याचाही चांगला फायदा झाला.
मग हळूहळू या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू केला. पुणे जिल्ह्यातले जे सगळे शासकीय वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण घेतलं. आशा वर्कर्स आहेत 13 तालुक्यातील 3,500 पेक्षा जास्त आशा वर्कर आहेत, त्यांना सुद्धा व्याख्यानं दिली. पुणे जिल्ह्यातले आपले सगळे जे मेडिकल कॉलेजेस आहेत, आयुर्वेदिक कॉलेजेस असतील, होमिओपॅथिक कॉलेजेस असतील, तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्पदंशाविषयी ज्ञानाची माहिती दिली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक सर्पदंशावर उपचाराविषयी आवड निर्माण करून दिली. मग हळूहळू हे काम जागतिक आरोग्य संघटनेपर्यंत पोहोचलं. डॉक्टर डेव्हिड वॉरेल आहेत, त्यांनी हॉस्पिटलला आमच्या भेट दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मग जागतिक पातळीवर ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा आहेत, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टॉक्सिनॉलॉजीच्या माध्यमातून होणाऱ्या, म्हणजे त्यामध्ये जागतिक सर्पदंश तज्ज्ञ असतात, शास्त्रज्ञ असतात, डॉक्टर्स असतात किंवा जे लस तयार करतात त्या कंपनीचे लोक असतात, या सगळ्यांसमोर आमचं व्याख्यान सगळ्यात प्रथम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ठेवलं. त्याच्यानंतर मग इतर देशात आम्हाला बोलवलं. नेपाळमध्ये 2 कॉन्फरन्स झाल्या आंतरराष्ट्रीय, अबुधाबीमध्ये बोलवलं, ऑस्ट्रेलियामध्ये बोलवलं. एकंदरीत मग कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आपल्या देशामध्ये सुद्धा उत्तराखंड असेल किंवा आसाम असेल, शिमला असेल, बंगलोर, हैदराबाद अशा अनेक राज्यामध्ये जाऊन डॉक्टरांसाठी आम्ही वर्कशॉप घेतले. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून शहापूर, ठाणे इथे डॉक्टरांसाठी वर्कशॉप घेतले, बारामतीला घेतले, जळगावला घेतले, नाशिकला घेतले. अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन डॉक्टरांना हे जास्तीत जास्त माहिती सर्पदंश उपचाराविषयी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण मग याविषयी तुम्हाला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेत, ते कुठले कुठले आहेत? खूप पुरस्कार मिळाले. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. परंतु स्थानिक पातळीवर आमचा एक शिवनेरी भूषण पुरस्कार आहे, तो माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर मिळाला. ती एक चांगली आमच्या दृष्टीने अचिव्हमेंट आली. आणि मागील वर्षी महाराष्ट्र शासनाचा आरोग्यरत्न पुरस्कार, जो खाजगी डॉक्टरांना दिला, तो पहिला आरोग्यरत्न पुरस्कार मला मिळाला. हा मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मला वाटतं जागतिक आरोग्य संघटनेवर तुम्ही सर्पदंश कमिटीमध्ये एक तज्ज्ञ म्हणून वावरतात आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सगळ्या जगभर तुम्ही व्याख्यानं देता. तर आता पुढचे तुमचे काय प्लॅन्स आहेत? आता हा जो प्रकल्प आपण सुरू केलेला आहे, खरं तर हे खूप मोठं आव्हान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलंय की 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 50% करायचं. परंतु आपल्या परिसरात सुदैवानं हे गेली अनेक वर्ष आम्ही शून्यावर ठेवलेलं आहे. आणि जागतिक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प जो आमचा मिशन झिरो स्नेक बाईट डेथ हा आपल्या देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. म्हणून आमचा असा एक छोटासा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त हा प्रकल्प आपल्या देशामध्ये पूर्ण अनेक ठिकाणी जिथं सर्पदंश आहे तो पसरला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मग त्यासाठी भारतभरातल्या जे डॉक्टर्स आहेत, महाराष्ट्रातले जे डॉक्टर्स आहेत, त्यांना जास्तीत जास्त प्रशिक्षण कसं देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी ICMRच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. आता नुकतंच महाराष्ट्राचं जे आरोग्य खातं आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या नोडल ऑफिसर्सला आम्ही प्रशिक्षण देतोय. त्यासाठीची व्याख्यानं चालू आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सनं वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक प्रॅक्टिकल कोर्स आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केला आहे सर्पदंशावर उपचारासाठी. तो कोर्स सुद्धा आता चालू आहे. त्या विद्यार्थ्यांना पण सर्टिफिकेट दिले जातात. तर अशा पद्धतीने एक प्रयत्न चालू आहेत. आणि हे जे झिरो स्नेक बाईट आहेत हे तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना शिकवत आहात, तर हा जणू तुम्ही वारसा त्यांना देत आहात. आणि त्या कार्याविषयी अजून तुम्हाला कुठल्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे सर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनानं सर्पदंशाचे मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. ही अतिशय पॉझिटिव्ह किंवा जमेची बाजू आपल्या देशातली म्हणता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्पदंशाचे रुग्ण खूप गरीब असतात. यांना जर महात्मा फुले आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजनेतून मदत केली शासनाने तर ते सुद्धा एक चांगलं काम होऊ शकेल आणि या रुग्णांना उपचारासाठी खूप मोठी मदत होऊ शकेल. त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. आणि तिसरं म्हणजे आमचा एक असा प्रयत्न आहे की डेडिकेटेड स्नेक बाईट मॅनेजमेंट युनिट आम्ही सुरू केलंच, परंतु त्याचं एक चांगलं संशोधन केंद्रात रूपांतर व्हावं आणि जास्तीत जास्त
डॉक्टरांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, त्यांना ज्ञान मिळावं, असा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे रुग्णांना अधिकाधिक मदत मिळावी आणि लसीकरण सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढावं, असेही तुमचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर, आज तुम्ही इथे येऊन खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि विशेषतः तरुण जे डॉक्टर्स आहेत त्यांना काय संदेश द्याल? आपले जे ग्रामीण भागातले राहणारे लोक आहेत त्यांना आणि शेतकऱ्यांना सगळ्या एक मोठं आव्हान आहे की सर्पदंश ही अतिशय गंभीर घटना आहे आणि शेतात काम करताना आपला सापाशी संबंध येणारच आहे. दुर्दैवानं सर्पदंश होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे आणि दुर्दैवानं जर सर्पदंश झालाच तर मात्र आपण कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता त्वरित आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेतले पाहिजे. बहुतांश सर्पदंशाचे मृत्यू हे हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच होतात. सुरुवातीचा वेळ, अमूल्य वेळ वायाला गेल्यामुळे. त्यामुळं त्वरित हॉस्पिटलला जर गेला तर कितीही गंभीर रुग्ण असला तर त्याला उपचार मिळाल्यामुळे तो वाचू शकतो. आणि डॉक्टरांसाठी एक आव्हान आहे की तरुण डॉक्टरांनी सर्पदंशाविषयी ज्ञान तर मिळवलं पाहिजेच, परंतु ज्यावेळी आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत असू त्यावेळी न घाबरता सर्पदंशाच्या रुग्णांवर जर उपचार केले, तातडीने उपचार केले, योग्यतेप्रमाणे आपले शासकीय प्रोटोकॉल आता ठरलेले आहेत, नॅशनल प्रोटोकॉल आहेत, WHO प्रोटोकॉल आहेत, त्यांचा योग्य तो उपयोग करून जर सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार केले तर निश्चितपणे सर्पदंशाच्या रुग्णांना जीवदान देण्यासाठी आपली मोठी मदत होईल. डॉक्टर, तुम्ही खूप व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन आज आपल्या प्रेक्षकांसाठी ओपन केलेली आहे, उघडून दिलेली आहे. हा खजिना आहे जणू, ज्यांना ह्याच्यातनं काय काय घेता येईल आणि रुग्णांना ह्याच्यातनं स्वतःचं ज्ञान वाढवता येईल त्यांच्यासाठी ही खूप जमेची बाजू आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही हे जे रुग्णसेवेचा वसा हाती घेतलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, तुम्हाला अधिकाधिक पुरस्कारांनी नावाजलं जावं आणि रुग्णांनाही तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या सेवेचा खूप खूप उपयोग हो, अशा शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.